शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं तूर चंद्रायणीचा प्लॉट ढीग लावून सुडी लावण्यासाठी आपण इथं जमा केला आहे आणि ह्यासाठी आपल्याला इथं 4 माणसाची गरज पडली होती। तर आज सकाळी 7 वाजेपासून यांनी इथं एक व्यक्ती आणि 3 बाया येऊन हे सर्व क्षेत्र जे आहे 1 एकरचं हे पूर्ण उचलून घेतलेलं आहे। आणि सुडी जी आहे सुडी फारच मोठी आपल्याला इथं दिसत आहे, कारण या सुडीचं कसं आहे, लांबी रुंदी तर भरपूर आहे। खाली आपण ताडपत्र्या 2 घेतलेल्या आहेत, काळी आणि लाल आणि पिवळी, कारण खाली शेंगा सांडू नाही म्हणून। आणि सुडी फारच मोठी झालेली आहे, कारण या सुडीमध्ये कमीत कमी इथं साधारणतः 1 एकरमध्ये साधारणतः हे 1800 ते 1900च्या जवळपास आपल्याला इथं पेंड्या दिसत आहेत। ही तूर जी आहे ही क्षेत्र जे आहे हे बघा, आपण बघू शकता 1 एकर क्षेत्र आहे। हे बघा 1च एकर क्षेत्र आहे आणि या 1 एकर क्षेत्रामध्ये 1800 ते 1900 पेंड्या आपल्याला इथे दिसत आहेत। आणि एका पेंडीपासून साधारणतः आपल्याला 1 ते 1.25 किलो सरासरी इथं तूर आपल्याला निघू शकते। आणि ही तूर जी आहे ही तूर चंद्रायणी आहे। एकरी दरवर्षी साधारणतः 8 क्विंटलपासून 16, 16.5, 17पर्यंत पण उतारे गेलेले आहेत, परंतु सरासरी यांची काढली होती आपण मागच्या 5 वर्षापासून, तर 8 क्विंटलपासून 15.5, 16 क्विंटलपर्यंत उतारा देणारी तूर आहे। आणि या तुरीपासून आपल्याला भरपूर उतारा इथं आपल्याला आला आहे। आत्तापर्यंत इथं पेंड्याची संख्या 1800-1900 आपल्याला जाणवत आहे। काही पेंड्या आपल्याला अजून आणणं चालूच आहे। बाकी या काडावर या फणकटावर ज्या पेंड्या होत्या वाळू घातलेल्या सर्व आपण इथं गोळा केलेल्या आहेत, आपण इथं बघू शकता। तर इथं अजूनसुद्धा पेंड्या थोड्याफार राहिल्या आहेत, इथं त्या पेंड्या पण उचलणं चालू आहे आणि आणणं पण चालू आहे अशा प्रकारे। आणि इथं सुडीला उभ्या आणि उलट्या, म्हणजे खालचा भाग जो आहे, हा खालचा भाग जो आपल्याला दिसत आहे तो खालचा भाग आपल्याला उभ्या पेंड्या आहेत इथं आपण बघू शकता। आणि ज्या वरच्या भाग आहे तो उलटी पेंडी केली आहे, म्हणजे वरचा जो भाग आहे शेंगाचा तो त्याच्यावर उलटा अंथरला आणि बुडं जी आहेत ती कापलेली वर केलेली आहे, म्हणजे जेणेकरून पाऊस जरी आला तरी पावसाचं पाणी जे आहे हे आतमधून असं सुलुप्त असं बाहेर आलं पाहिजे, म्हणजे या सुडीच्या आतमध्ये गेलं नाही पाहिजे। तर अशा प्रकारे इथं पेंड्या लावणं सुद्धा चालू आहे, आपण इथं बघू शकता। हे बघा कशा प्रकारे इथं हे पेंड्या लावणं करतायत। खालची जी पेंडी आहे ती आपण उभी ठेवत आहोत, बूड खाली आहे, आणि वरची जी पेंडी आहे ती शेंगाचं प्रमाण खाली करतो आणि बुडाची जी काड्या आहेत त्या वर आहेत। अशा प्रकारे पेंड्या आपल्याला इथे लावणं चालू आहे। आणि सुडी पण बघू शकता आपण, फारच मोठी सुडी झालेली आहे। आणि तिकडून काही स्त्रिया इथं जे आहेत त्या पेंड्या बांधून आपल्याला इथं गठ्ठा बांधून आणत आहेत। तर अशा प्रकारे 4 किंवा 5 पेंड्या ज्या उचलून त्यांनी बांधलेला आहे गठ्ठा, त्या गठ्ठा बांधून त्यांनी अशा प्रकारे आणलेला होता। आणि तो पुन्हा मग तिथं जिथं सुडी घातलेली आहे आपण त्या सुडीच्या ज्या ताडपत्र्या तिथं ठेवून नंतर ती रचण्याकरता आपण तिथं नेतो आणि नंतर त्यांचं ते रचणं चालू होणार आहे, नंतर ते रचतात। आता हा जो पेंढ्याचा काही भाग राहिलेला आहे हा फार कमी भाग राहिलेला आहे, कारण त्यांनी सकाळी लवकर 7 वाजताच येऊन पूर्ण भाग जो आहे हा पूर्ण पेंड्या वेचून इथं काढलेल्या आहेत। आता फक्त थोड्या पेंड्या आपल्याला इथं शिल्लक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पेंड्या मोजलेल्या आहेत। साधारणतः ज्यावेळेस कापणी झाली होती, पेंड्या रचल्या होत्या, त्यावेळेसच त्यांनी 1900पर्यंत पेंड्या आहेत म्हणले। तर अशा प्रकारे इथं पेंड्याचं प्रमाण पण इथं खूप आहे आणि इथून पेंड्या उचलून ते तिथं सुडीपाशी पण नेणं चालू आहे। आणि तूर ही परिपूर्ण वाळलेली आहे, कारण तूर गोळा करताना परिपूर्ण वाळली की नाही हे आपल्याला बघावं लागते। तर त्यासाठी जी काडी आहे ही काडी जी आहे ही थोडी ओलीच असते, कारण याच्यामध्ये मावचीर भरपूर असते, कारण या काडीला वाळवण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागते, कारण आतमध्ये मावचीर बरंच असते। आणि पाला जो आहे यावर्षी जास्त होता, कारण यावर्षी अवकाळी पावसाचं पाणी जे होतं ते भरपूर दिवस होता, 8 ते 10 दिवस होता पाऊस। आणि त्यामुळं काय आहे, हे अशा बारीक शेंगा बऱ्याच झाल्या होत्या आणि बारीक शेंगाचं नियंत्रण जे आहे अळीचं हे त्याच्यावर जास्त वाढत असते। आणि आपण यासाठी बारीक शेंगाला परिपक्व न होऊ देता आधीच आपण तूर कापलेली आहे, कारण इथं अळीचं प्रमाण वाढायला होतं, फुलं येत राहिली होती, त्यामुळे त्या फुलांसाठी फवारण्याचं प्रमाण अजून वाढत होतं। त्यासाठी आपण यांच्यासाठी थांबण्यापेक्षा ह्या शेंगा गळणे किंवा फुटणे असं होऊ शकते, त्यासाठी आपण इथं तूर थोडी लवकर कापलेली आहे आणि त्याच्यामुळं आपलं इथं नुकसान होण्यापासून थोडं बरंच वाचलेलं आहे। तर अशा प्रकारे इथून पेंड्या नेऊन आपण तिथं रचणं चालू आहे। आणि इथं आपण बघू शकता की तुरीचं जे शेंगाचं प्रमाण आहे हे भरपूर खूप आहे, तुरीला भरपूर शेंगा आहे आणि परिपूर्ण हे बघा अशा प्रकारे आपण शेंग अशी
वाळलेली आहे, इथं बघू शकता. आणि जे कवळ्या शेंगा आहेत त्याचे दाणे पण बारीक आहेत. फक्त म्हणजे हे मागच्या अवकाळी पावसामुळे इथं आपल्याला ते दिसत आहे तसं वातावरण. आणि इथं जे आहे आता, तर हे बघा, ज्या पूर्ण भरलेल्या शेंगा आहेत ते अशा प्रकारे तांबडे लाल आणि जाड दाणे आपल्याला इथं मिळत आहेत.